गुणरत्नजी, आपण थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि तशी आपली प्रतिक्रिया सुद्धा आज दिवसभर सगळीकडे सुरू आहे. नेमकं तुम्हाला काय यामध्ये आक्षेपार्ह वाटतंय? ते जर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत आणि त्यांना तो अधिकार जर असेल तर मग तुमचा नेमका कुठल्या मुद्द्यांना विरोध आहे? हे पहा, ह्याच्यात तीन गोष्टी प्राखर्यानं महत्वाच्या आहेत. एक आहे आरक्षण, दुसरं आहे आंदोलन आणि तिसरं आहे न्याय संस्थेची भूमिका. आता मला तुम्हाला सांगायचं आहे हो की बघा, मी कोणाला म्हणजे आंदोलक म्हणून मला कुणाला क्रिटिसाइज व्यक्तिगत करावं असं वाटत नाही, परंतु ज्यांच्याकडे त्या गोष्टीला ज्ञानार्जन करून बोललं पाहिजे कुणीतरी. आत्ता जरंगे तुमच्या चॅनलवर बोलताना काय बोलला की त्यांनी 2-3 गोष्टी प्राखर्यानं मांडल्या. एक की म्हणे सगळे सोयरे. आता सुषमाताई आमच्या याच्यावर आहेत, ऑन एअर आहेत. मला सांगा, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ह्या जजमेंटच्या नंतर सरसगट सगळे सोयरे प्रमाणपत्र शिरणी वाटल्यासारखं वाटलं जाऊ शकते का? मला सांगा. दुसरी गोष्ट, किराणा दुकानवरला बोजवार मसाला आहे का हो रिझर्वेशन? कारण आमचे जे भटके विमुक्त कैकाडी भाऊ असतात ते जर एका म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये जर ते भटके असतील तर ते विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट आहेत, ते तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आहेत. भूभागाच्या मागासलेपणावर आहे. आणि राहिला प्रश्न कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी अँड मराठा आर डिस्टिंक्टली डिफरंट कास्ट, हे जयश्री पाटीलच्या जजमेंटमध्ये झालं. पण हा अठ्ठास कसा आहे बघा, लक्षात ठेवा. तुम्हीच लोक जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा शिंदे साहेब फार गोड वाटत होते असं ते बोलतात, परंतु नंतर म्हणतात की नाही नाही तेव्हा आम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. परत बोलताना घालून पडून. मला एक सांगा, डोक्यातली जात जायला पाहिजे अगोदर. जोपर्यंत डोक्यातली जात जात नाही ना तोपर्यंत माणसाला की नाही खरा मार्ग दिसत नाही. आणि म्हणून मला हे म्हणायचं सदावर्तीजी, हा मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलेला आहे, त्याच्यावर आपण इतरांच्याही प्रतिक्रिया घेऊच. तुमच्याकडे येतो मी पुन्हा एकदा. मात्र त्यापूर्वी ही चर्चा आपण सुरू ठेवणारच आहोत. मात्र त्यापूर्वी एका छोट्याशा, जर तुम्ही बोलायला द्याल तर ते गुणरत्नजी मी तुम्हाला बोलायला देणार आहे, त्यासाठीच तुम्हाला बोलवलेलं आहे. एक छोट्याशा ब्रेकची, कमर्शियल ब्रेकची वेळ झाली आहे. एका ब्रेक नंतर ही चर्चा आपण सविस्तरपणे पुढेही सुरू ठेवणार आहोत. एक सदावर्तीजी, मी येतो तुमच्याकडे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तुम्ही उत्तर पूर्ण करा, मग मी ब्रेक घेतो. हम नहीं भुगतेंगे, बुलाओ उनको. हा, बोला करा, उत्तर पूर्ण करा. मुद्दा असा आहे की मराठा भाऊ मागास आहेत का? तर मराठा भाऊ मागास आहेत का? तर डंके की चोट पे सांगतो, मराठा भाऊ मागास नाहीत. मंदिरांच्या चाव्यांपासून साखर कारखान्यांपर्यंत, साखर कारखान्यांपासून बँकांपर्यंत, तेच म्हणजे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत मालामाल आहे भाई. आणि तुम्हाला सांगतो, मालामाल होणं काही अपराधिक नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही मला सांगा, आंदोलन संयुक्तिक आहे का? तर आंदोलन संयुक्तिक नाही. त्याचं कारण मुंग्या शब्द काय वापरला लागला, मुंग्या. आणि मुंग्या म्हणजे काय? म्हणजेच मुंबईला वेठीस धरायचं. तिसरं तुम्हाला सांगतो, न्याय व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, तुम्हाला आंदोलन करता येत नाही. हे इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलं. या तिन्ही मुद्द्यांचा आपण परामर्श घेऊया.